स्वप्न घेऊन जायची का आपलं शेतीत जर काही चुकत असलं तर शेती करण्याची पद्धती आपण बदलली पाहिजे. तुम्ही जर याच प्रकारची शेती केली तर तुमचा जो मार्ग आहे तो कर्जबाजारीपणाकडे आणि शेतीला अनेक विनाशाकडे घेऊन जाणार. म्हणजे तुमची जमीन अधिक नापीक होणार, तुमचं पाणी संपणार, तुमची जैवविविधता संपणार आणि तुमच्या हातात काही लागणार नाही. मध्यम वर्गाचं भरणपोषण करण्यासाठी किंवा शहरी संस्कृतीचं भरणपोषण करण्यासाठी तुम्ही किती राबला तर तुम्हाला न्याय मिळण्याची शक्यता नाही. म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आपण जागतिकीकरण वगैरे मोठे शब्द आहेत, पण जागतिकीकरणानंतर पुढं काय? आता जागतिकीकरण संपलं, आता पुढं काय? म्हणून आता अशी वेळ आलेली आहे की शेतकऱ्यांनी गाव स्वावलंबनाचा विचार मांडण्याची गरज आहे. की आपल्याला उत्तम आरोग्य असण्यासाठी शेवटी मानवाचं खरं ध्येय हे नफा कमवणे, नफा कमवणे, नफा कमवणे. आम्ही अलीकडे अमेरिकेचे काय पाहतो त्यांनी खूप चांगला अभ्यास मांडला. त्यांचं असं म्हणणं आहे की मानवाला जगण्यासाठी, उत्तम जगण्यासाठी किती पैसा लागतो आणि त्यापेक्षा जास्त पैसा त्याकडे कशासाठी ठेवा, सरकारकडे जमा करून टाका. ज्याच्याकडे नाही त्यांना ते कशी द्यायचे ठरवते. नवीन विचार आहे पण ते मांडताय की तुम्हाला प्रत्येक कुटुंबाला उत्तम जीवन जगण्यासाठी जेवढा पैसा लागतो तेवढा द्या ना, त्यासाठी जास्त कशाला देतात त्यांना. मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला जर पर्यायी शेतीचा विचार करायचा असेल तर आपण हे सगळे मुद्दे एकदा पुन्हा विचारात घेणं गरजेचं आहे की आपल्याला शेतीची सुपीकता ठेवायची का शेती अधिक नापीक करायची. एक पीक पद्धती आली तीही चुकीची आहे. मग आपल्याला बहुपीक पद्धती जी होती आपली पहिली ती ठेवायची का एक पीक पद्धतीच्या दिशेने जायचं. त्यानंतर जैवविविधता आपण वाटायची आहे का जैवविविधता कमी करायची. पाण्यासाठी पर्याय आहे, पाणलोट क्षेत्र तुम्ही ऐकलं असेल. आता सध्या अजून तरी दुसरा पर्याय नाही पाणलोट क्षेत्र. पण पाणलोट क्षेत्र अयशस्वी का झालं? कारण पाणलोट क्षेत्र जे पाणी उपलब्ध केलं ते सुद्धा धनदाटेने घेतलं. सामान्य माणूस म्हणला तर पाणलोट डेव्हलप करून आम्हाला काय मिळणार नसेल तर आम्ही काय सहभाग घ्यायचा. तर त्यासाठी समन्यायी पाणी वाटपाची जी कल्पना आहे. मी एक गाव पाहून आलोय दरवाडीजवळ. त्या गावातले सगळे ग्रामसभा जी आहे ती उपलब्ध पाणी आणि पाणी वाटप करण्याचा अधिकार त्या ग्रामसभेला. ते गावात जेवढ्या कुटुंबाला जमीन आहे तेवढ्या देतात. ते प्रत्येकाला 1 एकर, प्रत्येकाला 2 एकर, प्रत्येकाला काम. म्हणजे 100% मायग्रेटेड गाव. आपण का जातो दुसरीकडे. आज 100% स्वावलंबी दुसऱ्या गावातले लोक तिथे येऊन काम करतायत. फक्त त्यांनी जसं नियोजन केलं. मी तुम्हाला मूळ मुद्दा हा सांगत होतो की अधिक पैसे कमवणं हा काय मानव जातीचा उद्देश असू शकत नाही, पण आनंददायी आणि आरोग्यदायी जीवन जगणं हे मात्र आपला उद्देश असला पाहिजे. आणि हे करण्यासाठी आपल्याला 4 गोष्टीची गरज आहे. एक तर डाळीची पिकं, दुसरं अन्नधान्य, तिसरं भाजीपाला आणि चौथं तेल बियाणं. तर या सगळ्या बाबतीमध्ये सगळी गावं परावलंबी झाली. तेल घ्या उदाहरणार्थ. आता आपल्या जिल्ह्यात काही लोकांनी, आमच्या मित्रांनी तेल घाणे सुरू केले. कच्चा माल कुठून आणते विदर्भात. मग इथं काय करायचं? आपल्याला गरज नाही का? उद्या कोरोना सारखा जर प्रसंग आला तर आपण काय करायचं? आत्ताच जे आपण तेल खातो ते किती निकृष्ट दर्जाचं आहे. आपलं जे आरोग्य आहे ते बिघडायला कारणीभूत हे बी बियाणं, संकरित, हे रासायनिक खतं, हे फवारण्या, ह्या सगळ्या गोष्टी कारण. पण तुम्ही आरोग्य गमवून बसला, पैसे तर नाही कमवले, तुम्ही श्रीमंत नाही झाला. मग गावकऱ्याचं ध्येय काय असलं पाहिजे की ह्या गावाच्या लोकसंख्येला पुरेल एवढ्या 4 गोष्टी. म्हणजे भाजीपाल्याबरोबर तुमचं फळबागा वगैरे सगळं किंवा लहान लहान जी पिकं असतात ते सगळे आहे. तुमच्या गावाच्या गरजा तुमच्या गावातच पूर्ण झाल्या पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाही नफ्याची पिकं घेऊच नका, पण कधी ज्यावेळेस तुमच्या गावाच्या गरजा पूर्ण होतील त्याच्यानंतर. आता 80% लोक तर अल्पभूधारक आहेत. मग ज्याच्याकडे कोणाकडे 50-100 एकर जमीन त्यांनी ऊस लावला, कापूस लावला, ठीक आहे. बाकीच्याला काय करायची या गोष्टी करायची. आणि म्हणून एक दिशा ही आहे की आपण गाव स्वावलंबनाच्या दृष्टीने प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे. दुसरा पर्याय नाही. ते येत्या 15 वर्षामध्ये ते इतकं महाग होणार आहे की तुम्हाला आम्हाला परवडणार नाही. खतं महाग होणार, ट्रॅक्टर महाग होणार, यंत्रणा सगळ्या महाग होणार. तुम्ही जगूच शकत नाही. आणि शासनाला तेच करायचं, सगळा शेतकरी करायचा. पूर्वी कसं होतं की गावातून रिकामा झालेला माणूस शहरात सामावून घ्यायचे.
आज तुम्हाला शहर सामावून घ्यायला कमी नाही, कारण शहराचे स्वतःचे खूप मोठे प्रश्न आहेत. आता एक कॉर्पोरेट पार्टी किती बेकारांचे गंभीर प्रश्न आहेत, त्याच्याकडे जरी समाज बघत नसला तरी त्यांनाच नोकरी नाही तर तुम्हाला कोण सामावून घेणार. पण हे एक मोठं संकट रोजगाराचं येत्या काळात शहरात किंवा ग्रामीण भागात येणारच आहे. तर या संकटातून बाहेर पडण्याची सुरुवात तुम्हाला आता गांभीर्याने करावं लागेल. दुसरा पर्याय नाही. तुम्हाला कोणीही आता इतक्या आत्महत्या झाल्या, कोणाला काय वाटतंय का तुम्हाला सांगा. गांभीर्याने कोणी घेतलं, कोणत्या माणसाने गांभीर्याने घेतलं, कोणत्या शासनाने, पहिले शासन आता कोणी घेतलं. बोलू नका म्हणून. तर शेतकऱ्याला जर स्वतः योग्य दिशेने जायचं असेल, शाश्वतेकडे जायचं असेल, तर या मूलभूत प्रश्नाचा शेतकऱ्याला विचार करणं गरजेचं आहे. मग हे एकाएकी शक्य आहे का? नाही. मग याला आपल्याला शासनाला मदत घ्यायची, पण आपल्याला मदत भीक म्हणून घ्यायची नाही, शेतकऱ्याचा हक्क म्हणून घ्यायची. ते काय? तुम्ही पाहत असाल की जगात सध्या सगळ्यात जास्त चर्चेचा विषय हवामान बदल होते. अवकाळी पाऊस पडतोय, तापमान वाढले, पिकं चाललेत, पूर यायला लागले, दुष्काळ पडलेत, सगळा विध्वंस चालू आहे सगळ्या जगभर. आता याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत हवामानाचं संकट आहे. हवामान संकट कशामुळे? पुन्हा तेल, कोळसा आणि वायू याच्या वापरामधून जो आपण हरितगृह वायू वातावरणात सोडतो, त्यातून तापमान वाढलं, आणि एकदा तापमान वाढ झाली की हवामान बदल होतो. हवामान बदलचा सगळ्यात वाईट परिणाम शेतकऱ्यावर होणार. आणि जगात जे अभ्यास झालेत ना, सगळ्यात जास्त वाईट परिणाम दक्षिण आशियावर होणार आहे, त्यात पुन्हा भारतावर होणार आहे. त्याचं कारण काय? लोकसंख्या. आपली लोकसंख्या किती? 145. एवढं लोकांना सांभाळायचं. हे तेल, कोळसा, वायू संपल्यावर इतक्या लोकांना सांभाळणं शक्य आहे का? आता तुम्हाला सांगतो, नैसर्गिक लोकसंख्येला मर्यादा असतात, पण लोकसंख्या वाढ 20व्या शतकातच एवढी का झाली? त्याचं कारण सुद्धा 100 कोटी लोकसंख्या वाढायला हातभार लागला. कोळशामुळं 200 कोटी लोकसंख्या वाढायला हातभार लागला. वायूमुळं 120 कोटी लोकसंख्या वाढायला हातभार लागला. आणि हे 3 जर मायनस केले तर फक्त 200 कोटी लोकसंख्या ही पृथ्वीतली 200 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या सांभाळण्याची शक्ती ह्या पृथ्वीकडे नाही. मग ह्या 3 गोष्टी नष्ट झाल्या. आता हे 100 वर्षात सगळं संपणार आहे. तेल संपणार आहे, कोळसा संपणार आहे आणि वायू संपणार आहे. पण अडचण अशी आहे की याचा 35% तुटवडा जर जाणवला तर ही व्यवस्था कोण म्हणून पडते. मग 2 महत्वाचे मुद्दे शेतकरी संघटनेपुढे आहेत. एक की येणाऱ्या व्यवस्था परिवर्तनामध्ये की शेतकऱ्याचा भाग काय असला पाहिजे, शेतकऱ्यांनी कुणाच्या बाजूने लढलं पाहिजे, म्हणजे परिवर्तन करणारे जे शक्ती आहेत त्याच्या बाजूने लढलं पाहिजे, काही असंच आपला आत्महत्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या बाजूने गेलं पाहिजे. दुसरा मुद्दा आता याच्यात असा आहे की हे जे संकट आहे याला कारणीभूत कोण? तर याला कारणीभूत आहे श्रीमंत देश. ऊर्जेचा ह्या 3 घटकाचा उपयोग श्रीमंत देश 85% करते आणि गरीब देश फक्त 15% करते. म्हणजे ह्या संकटाला कारणीभूत कोण आहे? श्रीमंत राष्ट्र, श्रीमंत लोक. आणि भोगणार कोण आहे? गरीब शेतकरी, शेतमजूर, महिला, आदिवासी, गरीब. तर यांच्यावर सगळ्यात मोठं संकट येणार संकट आहे. आपण बघा ना, ग्लोबल एसी मध्ये बसणार लोक एसी, आपल्या शेतकऱ्याला फॅटा बांधून काही म्हणा, थोडं ऍडजस्ट करा, थोडं लवकर जा. आता माझ्याकडे जे काम करणार लोक त्यांना मी सकाळी 8ला बोलतो, 11ला सोड, पुन्हा 3ला बोलवतो, 5ला. कोणाचं कोणी कामच करणार, त्यांना पहिल्यांदा पटत नसतं, आता हळूहळू पटायला लागेल. म्हणजे हे करणं गरजेचं. आता विट्ट भट्ट्यावर काम करणार लोक काय त्यांचे हाल वाचले, उन्हात काम करतो. मला सांग, उष्माघाताने जगात 2 लाखापेक्षा जास्त मृत्यू झाले जगात. इतका हे वाईट उष्माघाताचा प्रकार आणि सगळेच आजार वाढले. म्हणजे मला सांगा, जे आता ज्यांनी महापूर ज्या हे आले ना, शासनाने मदत सोडली नाही, नुसतं गाजेवाले केला. अनेक कुटुंब उडाले, रस्त्यावर आले अनेक कुटुंब. मग कुठे कोण दखल घेते? म्हणून शेतकऱ्याला आपली पुढची दिशा ठरवण्यासाठी एकत्रित आणि संघटित येण्याची गरज. दुसरा मी माझे मुद्दा सांगत होतो की याच्यासाठी एक मागणी अशी आहे, कॉप नावाचं एक जागतिक परिषद आहे, त्यात आपले प्रतिनिधी जातात. तर त्या प्रतिनिधी सगळ्यात दक्षिणेतल्या राष्ट्रांनी ठरवलं किंवा याला कारणीभूत श्रीमंत राष्ट्र आहे, मग श्रीमंत राष्ट्रांनी त्याचा मोबदला गरीब राष्ट्राला दिला पाहिजे. त्यात भारताचा वाटा सगळ्यात जास्त. आपलं म्हणणं असं आहे
की घाण करणारे लोक आणि घाण म्हणजे स्वच्छ करणारे लोक घरात नाही का आपण काय करतो, घाण करतो, महिला घरातलं पर्यावरण सगळं स्वच्छ करतात. तसं समजा एखादा कारखाना आहे, तो प्रदूषण सोडतो, तर प्रदूषणाला तो कारखाना जिम्मेदार धरत नाही सरकार. आमचं म्हणणं आहे त्याला ते जिम्मेदार धरा आणि त्याच्यावर टॅक्स लावा. आणि तो टॅक्स शोषून कोण घेतो, तर शेतकरी. जंगल आहे पण ते नैसर्गिक आहे, समुद्र आहे ते नैसर्गिक आहे. पण शेतकऱ्याची जी पीक पद्धती आहे ही कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी, हे जो अतिरिक्त सोडलेला आहे ते शेतकरी. आणि म्हणून शेतकऱ्याचा हक्क बनतो की हेक्टरी 50,000 रुपये केंद्र शासनाने, राज्य शासनाने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर टाकली पाहिजे. ही मागणी सध्या आपल्या सगळ्या देशात मूळ धरते. आणि म्हणून याचाही तुम्ही विचार केला पाहिजे की आपल्याला जर या संकटातून बाहेर पडायचं असेल तर आपण ताकदवार नाही, आपण फार कमजोर आहेत. शासनाला आपला हक्क म्हणून शासनाकडून आपण हेक्टरी 50,000ची मागणीच्या आंदोलनात येत्या काळात 5-4 वर्षात ते आंदोलन जे बरोबर राहतं. कारण मी तिकडे गेलतो शेतकरी संघटनेची जी माग आपले 700 लोक मारले, काळे कायदे रद्द करायला लावले, त्यांच्या काही नेत्याला भेटण्याचा मला योग आला. तर ते म्हणजे आमच्या इकडे सगळीकडे चालू आहे. दक्षिणेत मी गेलो 4-5 वेळेस खालच्या राज्यात, तिथेही ही मागणी चालू आहे. महाराष्ट्रात मला वाटतं अजून काही कोणी या विषयाला हात घातलेला नाही, पण मी माझं जेवढं काही समज आहे त्याला धरून मी प्रयत्न करतोय की ही लोकांमध्ये या दोन गोष्टी मांडायच्या. एक आपल्या पातळीवर काय केलं पाहिजे. मी म्हणतो शासन तुम्हाला काहीच करणार नाही. काय करणार तुम्ही? तुमच्यासाठी तेल कोळसा वायू नाही, कोणाकडे पैसा वाल्यासाठी 200 रुपये झाले, 300 रुपये झाले, तुम्ही घेऊ शकता. तेल कोळसा वायू महाग झाले की जीवनाच्या सगळ्या गोष्टी महाग होतात. सगळ्या, कपडा महाग, भाजीपाला महाग, तुमचे शेतीचे जेवढे बी तुम्हाला लागते खत, सगळ्या गोष्टी महाग होणार. हे जे तुमच्या आवाक्याच्या पलीकडच्या आणि जे तुम्हाला विनाशाकडे घेऊन जातात. म्हणजे एक रस्ता आहे आपल्याला शेतीचं पुनर्निर्माण करणं, स्वावलंबी गावं करणं एकीकडं, आणि शेतकऱ्याच्या विचाराने एक पर्यायी दिशा ठरवणं. आणि दुसरं हे करण्यासाठी शासनाला आपलं हक्क म्हणून शासनाकडून हेक्टरी 50,000 रुपयाची मागणी करणं, हे दोन पर्याय सध्या माझ्याकडे आहेत. अनेक गोष्टी आहेत, अनेक विचार आहेत, अनेक पैलू आहेत त्याला. एका पैलूवर नुसत्या पाण्यावर बी मी 1-2 तास तुम्हाला सांगू शकतो की काय काय करायला पाहिजे, काय नाही. मी एक साधा प्रयोग केला, साहेबांना सांगितलं कशी आली. माझी जमीन थोडी अशी उतार, पाण्याची टंचाई, माझ्या गावात 5 मिनिटं 10 मिनिटं शिवाय कोणाचा बोट चालत नाही, एका दुसरा आसपास सोडा. मी काय केलं, वरच्या बाजूला 10 फूट रुंद आणि 10 फूट 100 फूट खोदला. आणि मी त्यात गेल्या 2 वर्षापासून 50 लाख लिटर पाणी मोरलं. 50 लाख लिटर. तर मला पाणी कमी पडलेलं नाही. म्हणजे सगळे गाव म्हणायचे की यालाच कसं काय पाणी. तर ते मी पाणी मोरून, मी सांगतोय की मी पाणी मोरूनही 50 लाख लिटर, म्हणून मला पाणी. लोक ते विचार नाही, तुलाच कसं काय पाणी, पण सगळ्याला फुकट वाटलं तरी तुम्हीच द्यावं. तर ही गोष्टी अशा आहेत सगळ्या. तर म्हणून आपण सगळ्या शेतकऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. एवढी तुम्हाला सगळ्याला कळकळीची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.